नमस्कार मंडळी, मी पंढरनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो. आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच मनसेमध्ये फेरबदल केलेले आहेत आणि येत्या पाडव्याला ते काय बोलत आहेत, बंधुमिलन होतं आहे का, आणि येणाऱ्या महापालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये मनसे कोणासोबत जाते, कोणासोबत युती करते का, या सर्व संभ्रमामध्ये सध्या तरी मनसे आपल्याला दिसते आणि मनसेचे कार्यकर्तेही संभ्रमामध्ये आहेत. राज ठाकरे हे महापालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढण्याच्या तयारीमध्ये दिसत आहेत. मात्र ते कोणासोबत युती करू शकतात का, यावरही सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. दुसरीकडे राज ठाकरे यांची आतापर्यंत बदलती भूमिका राहिलेली आहे. भाजपसोबत जाणार की काँग्रेससोबत जाणार की शिवसेनेसोबत जाणार, या संदर्भात अद्यापपर्यंतही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला निर्णय जाहीर केलेला नसला तरी ते आत्तापर्यंत ते दोन्हीही पक्षावर, भाजप, शिवसेना, काँग्रेस यांच्यावर जोरदार टीका करत आलेले आहे. नुकतंच त्यांनी कुंभमेळ्यावर एक वक्तव्य करून भाजपालाही दुखवलेलं आपल्याला दिसतंय आणि एकीकडे काँग्रेसच्या विरोधातही त्यांनी लोकसभेच्या दरम्यान आपला विरोध दर्शवला, त्यांच्या विरोधात भूमिका घेत भाजपाला साथ दिली. त्यामुळे आता येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मनसे काय भूमिका घेणार, की स्वबळावर लढणार, आणि स्वबळावर लढल्यास त्याला मतदारांचा किती प्रतिसाद मिळतो, मनसे आपल्या स्वतःच्या स्वबळावर एखाद्या जिल्हा परिषदेमध्ये सत्ता आणू शकते का, किंवा काही नगरसेवक निवडून आणू शकते का, हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसून येईलच. मात्र गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नवनिर्माण सेनेला म्हणावे असे यश मिळवता आलेले नाही. त्यांना एकही आमदार आपला विधानसभेत पाठवता आलेला नाही. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुलाचाही पराभव झाला. त्यामुळे आता राज ठाकरे नेमकी आपल्या पक्षाला वाचवण्यासाठी काय भूमिका घेतात आणि आपला पक्ष वाढवण्यासाठी त्यांनी फेरबदल करण्याचा निर्णय जरी घेतला असला तरी हे नवीन जे पदाधिकारी आहेत, नवीन लोक कार्यकर्ते मनसेमध्ये येणार आहेत, किंवा ते मनसेला या निवडणुकीच्या माध्यमातून उभारी घेऊन देऊ शकतात का, हे आपल्याला येणाऱ्या महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये दिसूनच येईल. मात्र मनसेने कोणासोबत तरी युती केल्याशिवाय मनसे पुढे जाईल की नाही यावर खात्रीलायक सांगता येणार नाही. कारण जोपर्यंत मनसे एखाद्या पक्षासोबत जाणार नाही तोपर्यंत ती आपल्या महापालिका, जिल्हा परिषदा आणि नंतरच्या काळात विधानसभामध्ये एंट्री करू शकणार नाही, असं आपल्याला एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणावरून दिसतं. कारण भाजप हा केंद्रात पक्ष असणारा पक्ष आहे, तरीसुद्धा या पक्षाला दोन पक्षासोबत महायुती सरकार स्थापन करावं लागलं. शिवसेनेतील आमदार फोडल्यानंतर, नवीन शिवसेना स्थापन झाल्यानंतर सुद्धा भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसलाही फोडलं आणि अजितदादा पवार यांना सोबत घेतलं. यावरून आपल्याला सध्या तरी दिसतंय की महाराष्ट्राचं राजकारण हे एक पक्ष आपल्या हातात घेईल का, हे सध्या तरी आपल्याला सांगता येणार नाही. आणि तशी तिळभरही शक्यता आपल्याला दिसून येत नाही. कारण सगळी महाराष्ट्रामध्ये सध्या पक्षाची खिचडी झालेला आपल्याला पाहावयास मिळतं आणि सर्व पक्ष हे सत्तेच्या भोवती फिरताना दिसतात. सत्ता आपल्या हाती कशी येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहे. त्यासाठी आमदार फोडावे लागतील, त्यासाठी काय
बळ करायचं, बळ लावायचं तेही लावले जात आहे. खोके सरकारही आपल्या काही दिवसात आपल्याला चर्चा पाहावयास मिळाली. शिवसेना ही खोके घेऊन आमदार फोडले गेले, खोके सरकार स्थापन झालं आणि गद्दारीचा सिक्काही शिंदे सेनेवर आपल्याला आजही पाहावयास मिळाला. हे सर्व सुरू असताना महाराष्ट्रामध्ये मनसे ही स्वबळावर येईल का? आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जी भूमिका आहे ते काँग्रेसच्या विरोधात बोलतात, भाजपच्या विरोधात बोलतात, शिवसेनेच्या विरोधात बोलतात. त्यामुळे ते कोणत्या पक्षासोबत युती करणार हेही सध्या निश्चित नाही. आणि या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांना प्रसारमाध्यमाच्या एका मुलाखतीमध्ये विचारलं असता कोणते ठाकरे तुमचे लाडके आहेत, तर देवेंद्र फडणवीस यांनीही या संदर्भात एक बोलकी प्रतिक्रिया व्यक्त केली. आपण त्यांना लाडकं म्हणावं आणि त्यांनी आपल्याला दोडकं म्हणावं, अशी एक प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यामुळे महायुती ही राज ठाकरे यांना सोबत घेईल का यावरही प्रश्नचिन्ह आहे. आणि त्यांची हिंदुत्वाची भूमिका असल्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार गट आणि उद्धव ठाकरे हेही मनसेला सोबत घेतील का यावरही प्रश्नचिन्ह कायम आहे. दरम्यान गेल्या काही काळामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येतील, मनोमिलन होईल यांचं, यासाठीही येणाऱ्या गुढीपाडव्याच्या दरम्यान बंधुमिलनाचा एक कार्यक्रमही काही कार्यकर्त्यांनी मुंबईत आयोजित केलेला आहे. मात्र हे दोन्ही बंधूही एकत्र येतील का यावरही सध्या तरी शक्यता कमी दिसते. मात्र महापालिकेच्या निवडणुकीसाठी हे दोघं एकत्र आले तर एक वेगळं चित्र ही मुंबई महापालिकेमध्ये आपल्याला बघावयास मिळेल. मात्र भाजपाला कोणत्याही परिस्थितीमध्ये उद्धव सेनेकडून मुंबईची महापालिका आपल्या ताब्यात घ्यायची आहे. त्यासाठी त्यांनी आतापासूनच रणनीती आखण्यास सुरू केलेलं आहे. त्यांनी राष्ट्रवादीला सोबत घेतलेलं आहे, शिवसेनेला सोबत घेतलेलं आहे. त्यामुळे आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेसाठी किती ते सपोर्ट करतात सोबत घेण्यासाठी किंवा युती करण्यासाठी हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसून येईल. मात्र मनसे तरी सध्या संभ्रमात आहे, कार्यकर्ते संभ्रमात आहे. आता राज ठाकरे आणि नवीन जी पिढी आहे येणारी मनसेच्या कार्यकर्त्यांची, ती मनसेला पुन्हा उभारी देईल का हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसूनच येईल. मात्र तुम्हीही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. मनसेच्या येणाऱ्या काळामध्ये राजकारणात, महाराष्ट्राच्या राजकारणात मनसेला काय भवितव्य आहे आणि मनसे पुन्हा उभारी घेईल का या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. आणि राज ठाकरे पुन्हा या सर्व प्रक्रियेमध्ये पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये फेरबदल करून कोणासोबत तरी युती करून पुन्हा मनसेला सत्तेत बसवतील का आणि त्यांची जी भाषणासाठीची गर्दी होते ती मतामध्ये परिवर्तित होईल का आणि मनसेचं जे स्वप्न आहे राज्यामध्ये, राज्य आमच्या एकदा ताब्यात द्या, हे राज ठाकरे यांचं नेहमीच्या भाषणामध्ये ते बोलून दाखवतात. मी स्वतःसारखा महाराष्ट्र सरळ करेल, तर हे राज ठाकरे करू शकतात का? आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. आणि मनसेचं काय भवितव्य आहे या संदर्भात आपण नक्की कळवा. धन्यवाद. थांबतो.